फाईल्स आडवा, मित्रपक्षाची जिरवा, महायुतीत घुसफूस, दादा गटांच्या फाईल्स सीएम ऑफिसमध्ये अडकल्या. लोकसभा निवडणुकीत राज्यात सपाटून मार खाणाऱ्या महायुतीने आता विधानसभेसाठी कंबर कसली आहे. निवडणूक जिंकून सत्ता टिकवण्यासाठी विविध योजनांच्या घोषणा झाल्या आहेत, पण महायुतीत असलेल्या पक्षामध्येच घुसफूस असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सरकारी योजना आणि फाईल्सवरून महायुतीत वाद निर्माण झालेला आहे. सरकारमध्ये एकत्र असल्याने सरकारने उघडपणे नाराजी व्यक्त न करण्याची भूमिका घेतली आहे, पण खासगीत बोलताना ते नाराजी व्यक्त करत आहेत. अजित पवारांच्या गटातील मंत्री आमदारांच्या फाईल्स मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या कार्यालयात अडकल्या असल्याचं वृत्त एबीपी माझाने दिलं. त्यामुळे युतीत सगळं काही अलबेल असल्याची चर्चा सुरू झाली. मुख्यमंत्री कार्यालयाकडून फाईल्स अडकून ठेवण्यात आल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजितदादा गटाच्या आमदारांची गोची झाली आहे. दादा गटातील मंत्री आणि आमदारांच्या 18 ते 20 महत्त्वाच्या फाईल्स मुख्यमंत्री कार्यालयात अडकल्या आहेत. त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी न केल्याने मतदारसंघातील विकास कामे अडकली आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने फाईल्स कोणत्या कारणामुळे रोखून ठेवल्या आहेत ते कळू शकले नाही, पण यामुळे नाराजगी पाहायला मिळत आहे. महायुतीत अजित पवारांची एंट्री सगळ्यात उशिरा झाली. 2023 मध्ये अजित पवार महायुतीत सामील झाले. त्यांना महायुतीत घेण्यास शिंदे गटाचा सर्वाधिक विरोध होता, पण तो विरोध झुगारून भाजपनं अजित पवारांना महायुतीत घेतलं आणि उपमुख्यमंत्रीपद दिलं. दादांच्या मंत्र्यांना महत्त्वाची खातेही मिळाली. अजितदादांना अर्थमंत्रीपद देण्यात येऊ नये अशी आग्रहाची मागणी शिंदे गटाने केली होती, पण भाजपने ती मागणी देखील धुडकावून लावली. त्यामुळे शिंदे गटाची चांगलीच गोची झाली होते.